अजून एक गोष्ट सांगायची झाली तर अजून एक स्पिरिट आहे जे फिलिपिनो मायथॉलॉजिकल फोकलोरमध्ये येतं, ते मी सांगेन. सो त्या स्पिरिटचं जे नाव आहे त्याला नुनोसा पुन्सो असं म्हणतात. नुनोसा पुन्सो म्हणजे ओल्ड मॅन ऑफ द माउंट असं म्हणतात त्याला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर अजून एक स्पिरिट आहे जे फिलिपिनो मायथॉलॉजिकल फोकलोरमध्ये येतं, ते मी सांगेन. सो त्या स्पिरिटचं जे नाव आहे त्याला नुनोसा पुन्सो असं म्हणतात. नुनोसा पुन्सो म्हणजे ओल्ड मॅन ऑफ द माउंट असं म्हणतात त्याला. तर हे एक छोटंसं स्पिरिट असतं. आय थिंक ड्वॉर्फ्स, गॉबलिन्स हे बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की ते छोटे छोटे असे स्पिरिट्स असतात किंवा एंटिटीज असतात जे खूप लोकांना दिसतात. आय थिंक ह्या गोष्टी डब्लिन, आयर्लंड या ठिकाणी खूप जास्त फेमस आहेत, कारण दॅट इज नोन ॲज अ लँड ऑफ फेरीज. जर कोणी वाचलं असेल मायथॉलॉजिकल फोकलोर तिकडचं तर ह्या गोष्टी फिलिपिन्समध्ये पण, इंडोनेशिया, फिलिपिन्सच्या आसपास पण एक्झिस्ट करतात, काही पर्टिक्युलर एरियाजमध्ये करतात. तर हे जे भूत असते ना ते स्पेसिफिकली एका अँट हिलमध्ये किंवा टर्माइट हिलमध्ये किंवा स्वतःचं मातीचा डोंगर करून राहतात. आणि मोठा डोंगर नसतो, छोटासा डोंगर असतो, खूप छोटा, म्हणजे आपल्याला पाय जर ठेवला तर एवढा एवढा असेल एवढा डोंगर असतो. आणि मी जसं म्हणते तसं आतेचं अंगण होतं. तर अंगणात ना मिरचीचं झाड होतं एक, जे खूप तिखटवाली मिरची होती. तर मी रोज सकाळी जायची तिथे जेवण बनवण्यासाठी, मिरच्या तोडायला वगैरे जायची मी. आणि मी असं सकाळी उठली होती 7:15 वगैरे गेली तिथे, आणि मला सडनली तिथे दिसलं ते असं डोंगर, प्रॉपर डोंगर बनवलं त्याने, डोंगराच्या टोकावर कोणीतरी फूल ठेवलेलं. मी म्हटलं हे कुठून आलं, हे तर काल रात्री नव्हतं तिथे. बरोबर. तर मी म्हटलं आता मला, आणि ऑनेस्टली सवय नाही, मी असं लादबीत मारत नाही कुठल्या गोष्टींना, कारण आपल्याला माहिती नाही काय असू शकतं काय नाही. मी असं 2 मिनिटं असं वाकून विकून बघितलं, कारण मी खूप क्युरियस आहे बाय नेचर. मला कळलं नाही. आणि त्यांना आतेचं जे घर आहे ते पूर्ण ना बोगनविला जे फूल आहे ना त्याच्याने सराउंडेड आहे. ते बोगनविलाचं फूल ठेवलं होतं कोणीतरी. मला वाटलं कोणीतरी मुद्दामून करून ठेवलं असेल ते, असं माहिती नव्हतं. मी आतेला जाऊन विचारलं, म्हटलं आते काय आहे बाहेर? ती बोलली काय काय बघू मला. ती अशी एकदम अशी आठ्या वगैरे पाडून आली बाहेर, कारण तिला कदाचित माहिती होतं बट तिला मला सांगायचं नव्हतं. तर ती बाहेरून बघितलं तर ती असं गेलं तिने. ओ म्हटलं काय झालं? ते की त्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, त्याला काय करू नको. म्हटलं मी काहीच केलेलं नाही आहे. हे फूल कोणी ठेवलं? म्हटलं मला काय माहिती कोणी ठेवलं. मी तर जे दिसलं ते सांगायला, मी तर मिरच्या तोडायला आली होती बाहेर. ती बोलली की काही करू नको, काही करू नको. तू काही केलं नाहीस ना, काही हात लावला, पाय नाही लावला. मी काहीही केलेलं नाही आहे त्याला. ठीक आहे. ती बोलली ओके ओके, तू एक छोटीशी प्रेयर म्हण की मी काय तुला डिस्टर्ब करायला नाही आली, आणि माझ्याकडे चूक झाली असेल तर सॉरी. म्हटलं ठीक आहे, मी असं बोलते. आणि मी पण एक फूल काढलं आणि मी त्याच्यावर ठेवून दिलं. मी म्हटलं आपल्याला काय माहिती नाही आहे, ते जर ऑलरेडी कोणीतरी ठेवलं असेल फूल तर ते आपण पण सेम केलेलं बरं. आणि मग मी नेक्स्ट डे परत जेव्हा सकाळी गेली तर ते गायब होतं, तिथे काहीच नव्हतं. म्हणजे तिथे परत नॉर्मल ग्रास होता जो आधी होता, ते आधीसारखं गवत होतं तिथे पूर्ण. तर मग मी तिच्या ॲज युजल मोठ्या मुलीला जाऊन विचारलं की म्हटलं असं असं दिसलं, मला आते सांगायला रेडी नाही आहे, काय होतं काय ते नक्की. मग तिने मला ही स्टोरी सांगितली, जी डॉफ्स असतात किंवा गॉब्लिन्स. पण ती म्हणाली की कधी कधी असं असतं की ते युजली मोठी मोठी जी झाडं असतात किंवा अंगणं असतात किंवा फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये राहतात ते. ठीक आहे. आणि ते पर्टिक्युलरली कोणाला त्रास देत नाहीत, ते त्यांचे राहतात. पण जर कोणी मुद्दामून ते लाथ मारली त्याला किंवा ते तोडायचा प्रयत्न केला तर असं होतं की त्या माणसाच्या अंगावर रॅशेस येतात किंवा त्या माणसाला ताप भरतो किंवा तो माणूस आजारी पडतो. आणि तिने एक्झाम्पल सांगितलं की त्यांच्या इथे आधी एक जी मुलगी राहायची ना, तिला असा त्रास झाला होता, कारण तिला पण असंच त्यांच्या माहिती बॅकयार्डमध्ये नव्हतं. एक छोटंसं असं दिसलं होतं. तर तिला वाटलं अरे मातीचं तिथं काय. तर काही काही लोकांना खूप घाणेरडी सवय असते की ते काही दिसलं की लाथ मारतात, दगड असो काही असो काही असो. तर तिने अशीच लाथ मारली त्याला आणि निघून गेली. तर तिला ताप भरला होता आणि तिच्या अंगावर असे लाल लाल चट्टे उठलेले. सो ते त्या डॉफ्सचं एक रिवेंज घ्यायची पद्धत म्हणू शकतो, कारण तुम्ही त्याचं घर तोडलं, जे करायची ऑनेस्टली गरज नव्हती. सो ही एक छोटीशी गोष्ट होती तिकडच्या ह्याची.